तर आम्हाला ना 4 दिवस पाणी नव्हतं, तर 4 दिवसानंतर पाणी आलं. तर काम आवरता आम्हाला 2 वाजले आणि मग 2 वाजता भूक लागली. 2 वाजता मग असं बनवलं साऊथ इंडिया चटणी आणि राईस. आणि चटणीला 3 कांदे कापलेले आणि 2 टमाटे मस्त तेलात भाजून घेतलेले आणि शेंगदाणे खोबरं ते पण तेलात भाजून घेतलेलं. आणि आऊची बघा इकडं मस्ती आऊ हे घेतलेले 2 टमाटे 2-3 कांदे असे शेंगदाणे पण तेलात मस्त खरपूस भाजायचे. शेंगदाणे असे भाजले की काढून घ्यायचे भाजी. मग असा कांदा मस्त परतून घ्यायचा आणि खायला खूप टेस्टी लागते ही चटणी. कधी भाजी नसेल भूक लागली असेल ते पटकन होतंय, पटकनी खायला पटकनी होतंय. आणि नंतर लसूण आलं ते पण ह्याच्यात भाजायचं, कढीपत्ता आणि मस्त ते पण असं परतून घ्यायचं. मग टमाटर टाकायचे आणि मस्त ते पण वरून मग मिरची पावडर, हळद पावडर, आपला मटण मसाला ते पण घालायचा, चवीनुसार मीठ. असं मस्त सगळं परतलं मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचं, मस्त बारीक करायचं. बारीक केलं की परत तडका द्यायचा, जिरी मोहरी आणि कढीपत्ता घालून 1 नंबर चटणी लागते. करून बघा. आणि मस्त वरून अशी कोथिंबीर घालायची, भाजीपेक्षा भारी लागते. आणि गरम गरम खायची भाकर, चपाती भात काय असं ते. मस्त तडका देऊन इकडे शिजाय ठेवलेले. मग इकडं लगेच जिरा राईस बनवायला घेतलं. जिरा राईस होस तर इकडं मस्त शिजत होती चटणी. जिरा राईस मस्त चटणी इकडे शिजली झालं मस्त. मग जवळपास आम्हाला 3 वाजले जेवायला, आवडतं थोडंसं आणि लगेच जेवायला घेतलं. बघा हे राईस आणि चटणी मस्त जेवलो. जेवता करता झाली संध्याकाळ. मग संध्याकाळची तयारी. मग संध्याकाळी परत तांदूळ चिकन भाकरी आणि कांदे घेतलेले ते पण भरून ठेवत होते. स्वयंपाक झाला की चिकन शिजाय टाकलेलं. मी बोललं चला बसूस तर कांदे आपलं भरून ठेवा निवडून. कांदे हे तोपर्यंत इकडं शिजाय टाकली चिकन. चिकनला बी असा तडका दिला, वरून कोथिंबीर लसूण त्याची पेस्ट घातली, रस्सा छान होता. आणि मसाला पण भाजून घेतलेला, शिजलो. ती अशी भाजी केली. पण तेलात मस्त मसाला परतलेला आणि चिकन शिजलेलं घातलेलं आणि मस्त काळा रस्सा झाला झणझणीत. आणि हे भाजी पण छान झाली, मस्त तरी आलेली काळी काळी जेवायला. आणि मग जेवून जरा आम्ही चालायला जातो दररोज.